पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाढणारे अपघात आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मिशन पॉटहॉल फ्री इंडिया अंतर्गत खोपोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर भर पावसात खड्डे दुरुस्तीचा प्रायोगिक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला। स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या प्रयोगाने कमी वेळेत आणि प्रतिकूल हवामानातही रस्ते दुरुस्ती शक्य असल्याचे प्रात्यक्षिक सादर केले। या उपक्रमात ZGSPL MELIK चे संचालक असलम लोगडे यांनी विकसित केलेल्या विशेष दुरुस्ती साहित्याचा वापर करण्यात आला। सिमेंट, काँक्रीट तसेच डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुसळधार पावसातही प्रभावीपणे भरता येतात का याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली। या तंत्रज्ञानाची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा तपासण्याबरोबरच नागरिकांसमोर त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत हेल्थ फाउंडेशनने या उपक्रमाचे आयोजन केले। खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, उद्योजक अतिक खोत, अशफाक लोगडे, विविध सामाजिक कार्यकर्ते, मेलिका टीम आणि स्वयंसेवक यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला। कार्यक्रमाला खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेविका सानिया शेख, प्रतीक्षा रेटरेकर, अश्विनी अत्रे तसेच अनेक नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी सुरक्षित, टिकाऊ आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याची गरज व्यक्त केली आहे। यावेळी हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साटेलकर यांनी सांगितले की रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती ही विकासाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडीत बाब आहे। कमी वेळेत, कमी खर्चात आणि मुसळधार पावसातही प्रभावी ठरणाऱ्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग करण्यात आला असून त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यात राज्यभर आणि देशभर अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। रस्ते सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग क्षेत्र, सामाजिक संघटना आणि नागरिक यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। स्वदेशी संशोधन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सामाजिक सहभाग यांच्या बळावर सुरक्षित, टिकाऊ, खड्डेमुक्त आणि अपघातमुक्त भारताच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।